माझं ना अपडाऊन चालू आहे, अपडाऊन. हैदराबाद कुर्डवाडी गेले 3 आठवडे झाले ना. मी गावाकडे येतोय जातोय. आज पण काम केलं आहे आणि रिटर्न चाललो आहे गावाकडे कुर्डवाडीला. माझी ना सोमवारपासून तब्येत व्यवस्थित नाही आहे. सोमवारपासून आहे ना तब्येत व्यवस्थित नाही आहे माझी. आणि डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर बोलले चहा कमी कर. मी आहे ना दिवसातून 4 वेळा चहा पितो, त्यामुळे चहा कमी कर बोललेत. चहा तर मी आता 2 टाईम केला आहे, एकदम नाही कमी केला, 2 टाईम केला आहे. बघू फरक पडतो आहे का. आणि नंतर हळूहळू बंद करेल. एक टाईम ठेवेल फक्त, सकाळी नाही तर संध्याकाळी. एक तर सकाळी पिईल नाही तर एक तर संध्याकाळी पिईल. ट्रेनला अजून मला टाईम आहे. आपली रोजचीच काळजीपेठ एक्सप्रेस आहे, ठीक आहे. त्याच रूटनं चाललो आहे, बार्शी मार्गे धाराशिव मार्गे त्या रूटनं जाणार आहे. अजून ट्रेन यायला भरपूर टाईम आहे, एक अर्धा तास टाईम आहे. आत्ता वाजल्या त्या 7:49, ठीक आहे. 7:49 झाले ते. आता बघू तर वेट करेल. तिथं मच्छर पण लय आहेत राव. आणि मी लवकर येऊन बसतो का तर नंतर जाताना गडबड नको. मला गडबड नाही आवडत. एक वेळ मी थोडा 15-20 मिनटं लवकर येऊन बसेन, पण गडबड नको आहे मला. इथं गर्दी पण आहे भरपूर, काय बघा, गर्दी पण आहे आणि मच्छर पण आहे ते. आता एवढी धावपळ कोण करतं, एवढी धावपळ. सकाळी आहे ना, काल रात्री हैदराबादून बसलो होतो आणि सकाळी कुर्डवाडीत उतरायचं ते बार्शीत उतरलो आणि तिथून भूमला गेलो. भूमवरनं घरी आलो. थोडा वेळ आराम केला, 4-5 तास. रिटर्न अजून प्लॅटफॉर्मला आलो आहे कुर्डवाडीच्या. बघा आता चाललो आहे संध्याकाळ. आता 6 वाजले तर पण गाडी लेट आहे आज. 6:30ला गाडी येणार आहे. 6 वाजले तर 6:02 झाले तर 6:02 झाले तर 6:30ला गाडी. आणि तब्येत पण व्यवस्थित नाही माझी, त्यामुळे मी काही ब्लॉग बनवलं नाही. डायरेक्ट आता कुर्डवाडीत आलो आहे ना. कुर्डवाडीत आलो मी काहीतरी चेरला पहिले तर काहीतरी ब्लॉग स्टार्ट केला असेल, नसेल तर मला वाटत नाही.